घोणस घोणस, परड, विषारी साप, एकदम एक नंबर विषारी साप. लय मोठी साईज याची, लय मोठी. 5 वर्षाचा? 5 वर्षापेक्षा लय वर्षाचा असणार. तर मित्रांनो बघू शकता घोणस जातीचा खूप मोठ्या साईज मध्ये, म्हणजे लोक ह्या साईज मुळे फसतात की हा अजगर आहे की काय. खूप असं विषारी साप आहे. माझून त्याचा अंतर खूप आहे. तर हा जो साप आहे ना आवाज करतो, त्याचा आवाज ऐका तुम्ही एकदा. घोणस जातीचा हा विषारी साप ग्रामीण भागामध्ये याला परड, परूड, आग्याफूट, काही ठिकाणी कांबळ्या आणि इंग्लिश मध्ये रसेल्स वायपर हे नाव आहे. वायपर जातीचे जे पण साप असतात ते सगळे विषारी प्रजाती असतात. याला ओळखायचं कसं ते एकदा सांगते. तो आहे तिथे बसलेला तर, आणि मग आपण याला लगेचच बॅग सेट करून पॅक करू. तर या साईडला त्याचं तोंड आहे त्रिकोणी, ते बघा खूप डेंजर आहे. गोल गोल असे डोळे, त्रिकोणी आकाराचं त्याचं तोंड आणि व्ही आकाराचं एक चिन्ह असतं वरती. व्ही जो इंग्लिश मधलं व्ही चिन्ह आहे ना ते, आणि पूर्णपणे शंकरपाळी सारखी काळ्या ढब्यांची डिझाईन, एक साखळी जी की पूर्ण त्याच्या मानेपासून पूर्ण त्याच्या शेपटीच्या एंड पर्यंत असते. पूर्ण काळ्या धब्यांची साखळी असते मित्रांनो. आणि गोल गोल धब्बे त्याच्या पोटाच्या दोन्ही बाजूने असतात, म्हणजे डावीकडून सुद्धा आणि उजवीकडून सुद्धा. ह्याला कोणी पण अजगर समजण्याची चूक बिलकुल नका करू मित्रांनो, कारण कमेंट मध्ये अजूनही असं येतात की हा अजगर आहे, हा अजगर आहे, घोणस नाही. तर हा अशी अतिविषारी साप आहे. ह्याला अजगर समजण्याची चूक बिलकुल नका करू. थंडीचा सीझन चालू झाला की हा साप चालू झाला. तुम्हाला दिवाळी जसा घोणस भेटेल तसं मला आता इथून पुढे हा घोणस भेटतोय बघा. तर विषारी साप असल्या कारणाने आवर्जून हा व्हिडिओ बनवला मित्रांनो की तुम्ही नाही, फडी नाही, फडी फक्त नाक काढतो दादा. हा तर घोणस साप आहे. हा असा आवाज मारतो, आपल्याला चेतावणी देतो. त्याचा आवाज ऐकले का तुम्ही? हे बघा आवाज. दीर्घ श्वास घेतोय, सोडतोय. ही आपल्याला चेतावणी आहे की बाबांनो मी आता चिडलेलो आहे किंवा मी आता घाबरलेलो आहे. आता जर तुम्ही मला छेडताल, मला त्रास देताल किंवा माझ्या जवळ येताल तर मग मी तुमचाच आवाज घेतल्याशिवाय राहणार नाही. ही एक त्याची चेतावणी आहे. असं विषारी साप असला की जास्त हाताने रिस्क घेत नाही आपण. तर नेहमीप्रमाणे आपली बॅग एका साईडला मी सेट करते आणि विदाऊट हात न लावता या स्टिकच्या सहाय्याने, आता थंडी चालू झाल्यामुळे माझ्याकडे ही जरा लांब स्टिक आहे, या स्टिकच्या सहाय्याने मी काय करणार, त्याला फक्त बॅगेमध्ये पॅक करणार. हात बिलकुल नाही लावणार. तो स्टिकला पण नाही आवडणार. खूप मोठा आहे आणि खूप डेंजरस स्नेक आहे. इकडे होल नाही ना दादा कुठे? साईडला थांबा, मी त्याला तिकडे फक्त मॅडम एकदम बॅग सेट केलेली आहे व्यवस्थित. त्याला दगड लावलाय. साप जड असल्यामुळे बॅग पण अशा हलवतो. तर या सोसायटीत एकदा घोणस एकाला चावलेला मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? या सोसायटीमध्ये एक 2 वर्षापूर्वी मी आले होते, त्यावेळेस एकाला घोणसने बाईट केलं होतं पार्किंग मध्ये दादा. त्याला अजून पण त्याचं इन्फेक्शन होतं. घोणस एकदा चावला ना मित्रांनो की विषारी साप आहे, भयंकर विषारी. आणि पार्किंग मध्ये स्वतः स्कूटी काढताना एकाला बाईट केला. तर साप निघला ना तर पकडायच्या ऐवजी त्याला हुसकावून लावलं होतं. नंतर तो पुन्हा तिथे आला आणि एकाला स्कूटी काढताना चावला पार्किंग मध्ये. त्याच्यामुळे थंडीच्या सीझन मध्ये पार्किंग मध्ये असे सोसायट्यांमध्ये पार्किंग मध्ये साप फिरतात हे. तर तुम्ही गाडी काढताना काळजी घ्या. अंधारात बाहेर पडतो त्याच्यामुळे पटकन दिसून येत नाही. तिकडे बॅग सेट केली. त्याला फक्त मी छेडत नाही, फक्त त्याला तिकडे जायला थोडंसं प्रवृत्त करते. तो जाईलच तिकडे आणि जसं सरसर जाईल तर आवडणार नाही एवढा डेंजर. बरोबर समोरच गेलेली आहे. माझी इच्छा आहे की त्याने फक्त त्या पाईपामध्ये घुसावं. वा घुसला 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 आला इकडे. आता त्याला असं वाटलं की मी लपलोय. त्याच्या मनाचं समाधान झालं की मी आता लपलोय आणि त्यामुळे त्याने आवाज पण बंद केला.
आता तो बाहेर नाही येणार. इथे स्टिक ठेवली मी आडवी. तर आतून पण आवाज चालू आहे त्याचा तरी. तर आधी पॅक करते. हा तुम्हाला एकच दिसला, पण 2-2 फिरतात बरं का. 2-2 3-3 फिरतात. नाही आता त्यांचा मीटिंग सीझन आहे, मिलन कालावधी आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला 2-2 3-3 दिसणार. तर बॅगेतून पण बाईट करू शकतो, कारण आता चिडलेला आहे म्हणून थोडंसं काळजीपूर्वक इथे गाठ मारावी लागते. त्यामुळे ही स्टिक आडवी ठेवली आहे मी. त्याला एअर जॉल हवा असं कापडी बॅग येते. कापडी आहे त्याच्यामुळे श्वास घेता येतो. त्याला तुम्ही जंगलात नेऊन सोडणार. त्यांचं जंगलावर जातं. तुम्ही तर पॅटी तयार केली, त्याला पण आता दुसऱ्या जंगलात. काय नाही, तुम्ही काळजी घ्या दादा. तुम्ही इकडे चक्कर वगैरे मारताना सिक्युरिटी गार्ड कसे फेऱ्या मारतात ना, ते असे झाडांच्या एरियाने ते फिरत असतात का, त्यामुळे एखादा टॉर्चनी फक्त तुमचा पाय नको पडायला फेरी मारताना. अंधारात काय दिसणार, इथे डिम लाईट्स आहेत, इथे मोठ्या फ्लॅश लाईट नाही की तुम्हाला तो दिसेल. हा कसा दिसला? एक लाईनला दिसला. कुत्री फिरवतात ना, रात्री वॉक करतात ना या साईडला, त्यांना आवाज आला म्हणून त्यांनी बॅटरी लावून बैल त्यांना कुत्र्यानं हे केलं, कुत्र्यानं पाहिलं. हो हा, कुत्र्यानं पाहिलं. माणसानं दिसलं मग बरोबर. कुत्र्यामुळे डॉग मुळे करा, नाही तर माणसं. चला काळजी घ्या फक्त. तर मित्रांनो, 2च बघितलं तुम्ही. आता थंडीचा सीझन चालू आहे, तुम्ही देखील काळजी घ्या. घराच्या आसपास कुठली अडगळ ठेवू नका. झाडं वगैरे असतील तर व्यवस्थित पालापाचोळा क्लीन ठेवत जा. आणि असं बाहेर हवा झालं फुगत होती. आता बनमध्ये छोटा झालेला आहे. छोटा झाला बाहेर हवा गावाकडे लागली. सापाला काय नाव आहे गावाकडे? घोणसच म्हणतात. त्याला स्पीड पण जास्त आहे ना, म्हणजे बघा गेला.